हॅलो मित्रांनो, मी चाललोय माझ्या गावी. माझ्यासोबत आहे माझा मित्र महेंद्र आणि माझी बाईक सई. मित्रांनो, रात्रीचे वाजलेत 2:30 आणि मी आता आलोय पनवेलला महेंद्रला घ्यायला. मी निघालोय माझ्या गावाला. कोकणात निमित्त आहे गावच्या वार्षिक पूजेचं आणि साई भंडारा आणि साई पालखी मिरवणुकीचं. माहिती आहे व्लॉग यायला खूप उशीर झाला आहे, पण मित्रांनो लेट आलाय पण थेट आलाय. व्लॉग खूप सुंदर झाला आहे. तुम्ही नक्की पुढे बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि तुम्हाला कसं वाटतंय ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. हे माझं घर आहे, घराच्या आजूबाजूचा परिसर आहे. आणि हे आमची माऊ, तिला बरेच दिवसाने भेटत होतो. इथे सगळी साई पालखीची तयारी चालली आहे. आमचे मित्र निलेश दादा, स्वप्नील, महेश दादा हे सगळे पालखीची तयारी करतात आहे. खूप खेळीमेळीचं वातावरण आहे. हे आमच्या गावातील साईबाबांचं मंदिर आहे. याला यावर्षी 10 वर्ष पूर्ण झाली, त्यामुळे यावर्षीचा उत्सव खूप खास होता आणि खूप भारी होता. कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की आम्ही सगळे खूप चांगल्या प्रकारे तयारी करतो या उत्सवाची. आणि या ब्लॉगमध्ये तो दिवस आहे साई पालखी मिरवणुकीचा आणि साई भंडाऱ्याचा. मंडळ त्यांचा आभारी आहे.
सरिता कांबळे यांच्याकडून 500. आपल्या लहानपणीच्या मित्रांसोबत एवढं मोठं होऊन सुद्धा संगीत खुर्ची खेळण्याची जी काय मजा आहे ती काय वेगळीच आहे. आणि पूजेच्या दिवशी हे सगळे खेळ ठेवले जातात, जसं की संगीत खुर्ची असेल, मटकाफोडी असेल. जसा वेळ मिळेल तसं आम्ही गेम्स ठेवतो आणि मजा करतो. आणि अर्चनदादा बाद. स्पर्धेचे नियम सगळे सारखे आहेत. पंचाचा निर्णय अंतिम आहे. कोणी पंच मित्रांनो, या वर्षीचा साई भंडारा खूप खास होता, कारण वर्ष होतं 10वं. त्यामुळे जवळजवळ 8 ते 10 पंगत बसलेल्या जेवणासाठी, या भंडाऱ्यासाठी. पण आमचे सगळे मित्र होते. हा सुहास आहे, बाकी सगळे अजय आहे, महेश दादा आहे, हे सगळी लोक सगळी म्हणजे सगळी लोक जेवण वाढण्यासाठी रेडी होते. त्या बाजूला सगळ्या स्त्रिया होत्या, त्या जेवण देत होत्या. जे भंडारा बनवणारे महाराज होते त्यांनी सुद्धा खूप सुंदर भंडारा बनवला होता, खूप चविष्ट होता. आणि हा असा सगळा साई भंडारा आमच्या इथे पार पडला. मना मनात साई, कणा कणात साई, मना मनात साई, चरणावरी चार धाम, साई चरणावरी चार धाम. बोला ओम साईराम, 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 बोला ओम साईराम. खडतर वाटेवर भेटतो निरंतर, चालतो संकटात हात धरुनी, भंडारावरावर पालखी खांद्यावर, साई दरबारी आलो पायी चालुनी, सुखाचा रंग साई, नवाचा साई भंडारा झाल्यावर आम्ही लगेचच तयार होऊन पोचलो साई पालखी मिरवणुकीला. साई पालखी मिरवणूक या वर्षीची पण खूप जबरदस्त होती, खूप मजा आली. बघा तुम्ही पुढे. मित्रांनो, साई पालखीनिमित्त आम्ही सगळे गावातील लोक एकत्र येतो, नाचतो, मजा करतो. मला वाटतं हेच एक कारण असेल आमच्या वाडीतल्या लोकांचं आनंदी राहण्याचं, आनंदी असण्याचं.
या ब्लॉगमध्ये इतकंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगा. तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू.